नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। रेल्वेमधील जी मेगा भरतीची जाहिरात येणार होती ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। उद्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत, म्हणजे मध्यरात्रीपासून या ठिकाणी पहा लिंक देखील ॲक्टिवेट झालेली आहे। तर बघा, हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये मित्रांनो जाहिरात जी आहे रेल्वेची प्रसिद्ध झालेली आहे। भारत सरकार रेल मंत्रालयामार्फत ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, तकनिशियन म्हणजे टेक्निशियनची ही पदभरती असणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे टेक्निशियन अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे सर्व काम चालतं। विविध टेक्निशियन याच्यामध्ये मित्रांनो आहेत, ग्रेड 1 ग्रेड 2 सिग्नल टेक्निशियन, भरपूर सारे टेक्निशियनच्या जागा आहेत। तर टोटल मित्रांनो या ठिकाणी ही पदभरती जी आहे 9144 पदांची जाहिरात असणार आहे। पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण 8 मार्च पासून मित्रांनो याचे 9 मार्च 2024 पासून याचे ॲप्लिकेशन जे सुरू होत आहेत आणि 8 एप्रिल पर्यंत मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत। तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि मित्रांनो टेक्निशियन ग्रेड 3 या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती होती आणि डिटेल फुल नोटिफिकेशन आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती देखील नोटिफिकेशन आलेली आहे। पूर्ण आरआरबी पाहू शकता। हे आरआरबी मित्रांनो महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी मित्रांनो देखील आरआरबी आहे, तिथून देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही लिंक देतोय, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतोय। तर बघा इथं आरआरबी चेन्नईच्या वेबसाईटवरती मित्रांनो ही नोटिफिकेशन आलेली आहे। इथे अप्लायचं ऑप्शन देखील त्यांनी दिलेलं आहे। तर पहा मित्रांनो 9144 जागा आहेत, ज्याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 साठी मित्रांनो टोटल 1092 जागा आहेत आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी मित्रांनो टोटल 8052 जागा आहेत। तर याच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी असेल आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 18 ते 33 वर्ष असेल। याच्यासाठी पेमेंट पहा मित्रांनो, तुम्हाला टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी 29,200 असतो आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 19,900 असतो। प्लस याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचे अलाउन्सेस असतात, त्यांचे क्वार्टर्स असतात। खूप चांगला या ठिकाणी जॉब तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हा असणार आहे। डिटेलमध्ये सर्व स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहतोय। तर दोन्हीही इंग्लिश आणि हिंदी दोन्ही PDF फाईल तुम्हाला मी काय करतोय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर बघूयात आपण याच्यामध्ये जे जागा आहेत त्यानुसार काय एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवलंय त्याची माहिती आणि त्याच्यानंतर परीक्षेबद्दलची माहिती। त्याच्या अगोदर पहा तुम्हाला फीज किती असणार आहे मित्रांनो। जसे की तुम्ही जर SC ST एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, महिला कॅन्डिडेट आहात किंवा EBC कॅन्डिडेट आहात तर 250 रुपये फक्त फीज आहे आणि इतर सर्व OBC ओपन कॅन्डिडेट सर्व कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 500 रुपये फीज असणार आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही वेबसाईट जी आहे ऑनलाईन फॉर्म भरायची चालू होणार आहे, त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय। तर आता सर्वात महत्त्वाचं पाहूयात आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन। तर हे हिंदीमध्ये दिलेले पहा 23 पेज नंबरवरती आहे आणि या ठिकाणी 19 पेज नंबरवरती इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर बघा पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, सर्व माहिती देतोय तुम्हाला। पहिली पोस्ट जी आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, याच्यासाठी मित्रांनो तुमचं 7व्या वेतन आयोगानुसार पगार असतो। त्याचबरोबर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिले पहा, बॅचलर ऑफ सायन्स, तुमचं बॅचलर ऑफ सायन्स झालं पाहिजे, फिजिक्स इलेक्ट्रॉनिक असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल याच्यामधून, किंवा BSc तुमचं झालेलं आहे मित्रांनो एनी सब स्ट्रीममधून, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर ते नसेल तर अजून पर्याय आहे 3 इयरचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल, किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमचं तरीही तुम्ही अप्लाय करू शकता टेक्निशियन सिग्नलसाठी मित्रांनो ग्रेड 1 साठी। त्यानंतर पहा टेक्निशियन ग्रेड 2, आता ब्लॅक स्मिथ यामध्ये मित्रांनो अजून कॅटेगरी आहे। तर ब्लॅक स्मिथसाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं मॅट्रिक्युलेशन 10वी नंतर तुम्ही ITI वगैरे केला आहे ब्लॅक स्मिथमधून, किंवा मित्रांनो हीट ट्रीटर, फाउंड्रीमॅन, पॅटर्न मेकर किंवा मॉड्युलर याच्यामधून ITI वगैरे केलेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल मित्रांनो। त्यानंतर पहा टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये ब्रिज नावाची कॅटेगरी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी देखील तुमचं ITI पाहिजे, फिटर असेल वगैरे याच्यामधून ITI झालेलं पाहिजे 10वी नंतर। त्यानंतर टेक्निशियन कॅरेज आणि वॅगनमध्ये मित्रांनो, तर कॅरेज आणि वॅगनमध्ये देखील मित्रांनो तुमचं प्लंबिंग, वेल्डर, कार्पेंटर, फिटर किंवा याच्यामधून तुमचं ITI झालेलं आहे किंवा अप्रेंटिसशिप देखील तुम्ही केलेली आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येतं मित्रांनो। त्यानंतर टेक्निशियन क्रेन ड्रायव्हरसाठी मित्रांनो तुमचं SSC नंतर ITI पाहिजे, कशामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल असेल किंवा मटेरियल हँडलिंग असेल किंवा इक्विपमेंट कम ऑपरेटर असेल किंवा तुमचा अप्रेंटिसशिप देखील त्याच्यामध्ये झालेले तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यानंतर पहा टेक्निशियन ग्रेड 3 डिझेल इलेक्ट्रिकलमध्ये आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये मग तुमचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा वायरमॅन किंवा मेकॅनिकल किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक याच्यामधून तुमचं ITI झालेलं आहे किंवा NCVT किंवा SCVT झालेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यानंतर पहा टेक्निशियन ग्रेड 3 मेकॅनिकल, सेम याच्यामधून मित्रांनो ITI वगैरे पाहिजे। त्यानंतर पहा इलेक्ट्रिकल टेक्निकल ग्रेड 3 मध्ये मित्रांनो अजून त्याच्यामध्ये देखील वायरमॅन असेल किंवा मेकॅनिक असेल किंवा ST LT इक्विपमेंट आणि केबल जॉईंटिंग
किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे किंवा अप्रेंटिसशिप केलेलं आहे याच्यामधून ट्रॅडमधून त्या तरी देखील अप्लाय करता येईल. त्यानंतर पहा इलेक्ट्रिकल आणि TRS हे मित्रांनो ITI लागणार आहे. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड MUEU. तर ही जी मित्रांनो पोस्ट आहे सर्वांसाठी ITI वेल्डर फिटर वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक वगैरे सर्व ITI वगैरे झालेल्यांसाठी या ठिकाणी ही टेक्निशियनची वॅकेन्सी आहे. त्यानंतर पहा फिटरसाठी आहे. त्यानंतर मित्रांनो परमनंट वेगवेगळे त्याच्यामध्ये डिपार्टमेंट आणि केडर आहेत मित्रांनो. त्यानंतर पहा रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग त्याच्यामध्ये देखील तुमचं मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक वायरमॅन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक याच्यामधून ITI वगैरे पाहिजे. त्यानंतर पहा पुढची आहे रिवेटर टेक्निशियन याच्यामधून मित्रांनो तुमचं मेकॅनिस्टमधून ITI वगैरे झालेलं पाहिजे. त्यानंतर पहा ट्रॅक मशीन याच्यामधून मित्रांनो इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक किंवा मेकॅनिक डिझेल असेल किंवा मोटर व्हेकल वेल्डर मशिनिस्ट याच्यामधून ITI पाहिजे. टर्नरची पोस्ट आहे. वेल्डरची पोस्ट आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये गॅस कटर वेल्डिंगचं तुमचं ITI वगैरे झालं आहे गॅस आणि इलेक्ट्रिकमधून किंवा वेल्डर पाईप आणि वेल्डरमधून झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. तर ह्या मित्रांनो टोटल या ठिकाणी आपण जर बघितल्या तर 18 वेगवेगळ्या केडर्समधून तुम्हाला हे फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत. जी सिग्नलची पोस्ट आहेत त्याला मात्र फक्त तुमचं सायन्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिग्री इंजिनिअरिंग झालेली आहे किंवा 3 इयरचा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला आहे बेसिक स्ट्रीममधून तर तिथं तुम्हाला अप्लाय करता येईल. बाकी सर्व पदांसाठी मित्रांनो ITI तुमचं या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे. 10वी नंतर तुम्ही ITI केलेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर खाली मित्रांनो या ठिकाणी दिलंय पहा जसं की RRB अहमदाबादमध्ये किती वॅकेन्सी त्याची माहिती आहे. अजमेर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा बँगलोर भोपाळ प्रत्येक RRB नुसार तुम्हाला वॅकेन्सी इथं मित्रांनो पाहता येतील. भुवनेश्वर असेल त्यानंतर पहा चेन्नई असेल गोरखपूर असेल अशी प्रत्येक ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता मित्रांनो. कुठल्याही RRBला ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. पाहू शकता या ठिकाणी मुंबईचं देखील आहे मित्रांनो. मुंबईमध्ये मग मित्रांनो CR सेंट्रल रेल्वे असेल WR म्हणजे वेस्टर्न रेल्वे असेल त्यानंतर सेंट्रल रेल्वे अजून आहे मित्रांनो. तर असे मुंबईमध्ये एकूण मित्रांनो या ठिकाणी पहा भरपूर साऱ्या वॅकेन्सी आहेत. टोटल या ठिकाणी पाहू शकता जवळपास मित्रांनो या ठिकाणी टोटल जर आपण बघितले 1284 वॅकेन्सी मुंबईसाठी आहेत टोटल RRB मुंबईमधून. त्यामध्ये मग सिग्नलचे 152 आहेत आणि 1132 जे आहेत या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड 3 साठी आहेत. तर तुम्ही मुंबईमध्ये देखील अप्लाय करू शकता किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो जास्त वॅकेन्सी असेल तिथं देखील ॲप्लिकेशन जे आहेत ते करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही वॅकेन्सी जी आहे टेक्निशियनच्या फायनली मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर झालेली आहेत. आता याच्यासाठी मित्रांनो तुमची परीक्षा कशी होते भरती नेमकी कशी होईल पहा. तर RRB मित्रांनो ही तुमची रिक्रुटमेंट घेते ऑनलाईन तुमचं कॉम्प्युटर बेस मित्रांनो एक्झाम होणार आहे ज्यामध्ये पहा मित्रांनो कॉम्प्युटर आधारित परीक्षण CBT पहिल्यांदा तुमचं होईल. एकच परीक्षा तुमची असणार आहे CBT. त्यानंतर मित्रांनो डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल तुमचं या ठिकाणी फिटनेस वगैरे चेक केलं जाईल. म्हणजे रनिंग वगैरे तसं काही नसतं फक्त तुमचं या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन होतं. एकच परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे CBT मित्रांनो ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. 90 मिनिटाची परीक्षा असेल 100 प्रश्न असतील याच्यामध्ये 1/3 मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असेल. त्याचबरोबर बाकी डिटेल देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत की कुठल्या कॅटेगरीला किती मार्क्स घ्यायचे आहेत मित्रांनो. जसं की पहा ओपन कॅन्डिडेट त्यांच्यासाठी EWS कॅन्डिडेट 40% मार्क्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर SC ST 25% 30% अशा पद्धतीने मित्रांनो मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये काय सिलेबस असेल तुम्हाला पहा जसं की टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल ही जे पद आहे त्याच्यासाठी मित्रांनो जसं की सामान्य जागरूकता म्हणजे जनरल नॉलेज बुद्धिमत्ता गणित कॉम्प्युटरवरती प्रश्न असतील त्यानंतर बुद्धिमत्ता आणि इंजिनिअरिंगबद्दल प्रश्न असतील त्या पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे पहा कुठल्या कॅटेगरीसाठी किती प्रश्न असतील आणि किती मार्क्स असतील. जसं की जनरल नॉलेज 10 प्रश्न 10 मार्क्स असणार आहेत अशा पद्धतीने आहे. तर कुल 100 प्रश्न 100 मार्क्सची फक्त तुमची परीक्षा मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि पूर्ण जाहिरात मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही पाहू शकतात. तर आज मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्या मित्रापर्यंत नक्की माहिती शेअर करा ज्यांचा ITI झालेला आहे ITIचे वगैरे मित्र जे असतील त्यांना नक्की माहिती कळू द्या. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील जाहिरात आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील PDF आहे तिथून देखील तुम्ही शेअर करू शकतात. धन्यवाद.